नमस्कार. सर्वप्रथम काव्ययोग काव्यसंस्था पुणे यांनी महाराष्ट्राचा लाडका कवी ही काव्यस्पर्धा आयोजित केली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. माझं नाव डॉक्टर नेहा हनुमंत कडव. मी पंढरपूर येथून माझी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे कविता. शब्दांच्या पाठीमागे शब्द भलतेच डोक्यात फिरायचे. शब्दांच्या मागे शब्द भलतेच डोक्यात फिरायचे. कल्पनांचा विचार करता करता डोके मात्र गुंग व्हायचे. कल्पनांचा विचार करता करता डोके मात्र गुंग व्हायचे. मनातल्या मनात याच 4 शब्दांचे पठण करता यमक सुद्धा जुळायचे. मनातल्या मनात याच 4 शब्दांचे पठण करता यमक सुद्धा जुळायचे. कविता सुचायच्या नादात हेच 4 शब्द गोल गिरक्या मारायचे. कविता सुचायच्या नादात हेच 4 शब्द गोल गिरक्या मारायचे. बरं, यांना एका ओळीत येऊन बस म्हटलं की फुलपाखरासारखे गोल 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 फिरायचे. यांना एका ओळीत येऊन बस म्हटलं की फुलपाखरासारखे गोल 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 फिरायचे. आता कविता सुचते म्हणता म्हणता हे फुलपाखरू त्याचे चांगलेच रंग मला दाखवायचे. आता कविता सुचते म्हणता म्हणता हे फुलपाखरू त्याचे चांगलेच रंग मला दाखवायचे. इतके करून ही हिमहेली कविता जुळायचं नावच नाही घ्यायची. इतके करून ही हिमहेली कविता जुळायचं नावच नाही घ्यायची. मग त्याच 4 शब्द लिहिलेल्या कागदाचे विमान करून मनातल्या फुलपाखरांना उडवून लावायचे. मनातल्या फुलपाखरांना उडवून लावायचे. त्याच 4 फुलपाखरांना उडताना बघून मन मात्र द्विगुणित आनंदी करायचे. एवढेच काय ते कवितेच्या नावाखाली करायचे. धन्यवाद.